मुंबई युनिव्हर्सिटी कलिना येथे मास मीडिया आणि जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये चळवळीचा सिनेमा म्हणून चल हल्ला बोल या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं. हा सिनेमा लोकवर्गणीतून निर्माण करण्यात आला. पीपल्स मूव्ही मुवमेंट लोकांचा सिनेमा चळवळ ही दृकश्राव्य माध्यमांमध्ये सक्रिय कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेचे सिनेमे का निर्माण होत नाहीत? अशा सिनेमांना निर्माते का पुढाकार घेत नाहीत? लेखक असे सिनेमे का लिहित नाहीत? अशा सिनेमांना सेन्सॉर, ॲनिमल वेलफेअर काय काय अडचणी निर्माण करते? कोणत्या कायद्याअंतर्गत अशा विषयांना विरोध केला जातो? थिएटर मिळणे का अवघड होतं? अशा अनेक प्रश्नांवर ही चळवळ काम करते. अनेक तरुण या चळवळीशी जोडून काम करू लागलेत. जर का प्रस्थापितांनी सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर मात्र दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मुस्लिम, महिला यांच्या विषयावर सिनेमे बनवणारे समांतर फिल्म इंडस्ट्री उभा करणार अशी चळवळीची भूमिका असेल. या चळवळीच्या माध्यमातून पहिला लोकवर्गणीतून चल हल्ला बोल सिनेमा निर्मित केला आहे. जवळजवळ या सिनेमाचे 1 वर्ष काम सुरू होतं. लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चळवळीची भूमिका स्पष्ट केली. या सिनेमासाठी DOP म्हणून रविकिरण जावीर, ओंकार भालेराव यांनी काम पाहिलं. संगीत समाधान आयवळे, अमोल कांबळे, शेरकन अकमन, शाहीर अशोक जाधव बौद्धाचार्य यांनी दिलं. एडिटिंग जावीर यांनी केलं. पोस्ट प्रोडक्शन JS स्टुडिओ येथे करण्यात आलं. तर संगीत रेकॉर्डिंग स्टुडिओ बोधी स्टुडिओ आटपाडी, डिजिटल फर्स्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ पनवेल येथे झालं. या सिनेमात काम करणारे कलाकार तंत्रज्ञ चळवळीतील आहेत. या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजन मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये घेण्याचे श्रेय डॉक्टर सुंदर राजदेव, डॉक्टर मंगेश बनसोडे सर यांना जातं. या सिनेमाचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते: श्याम रंजनकर, आत्मा बनसोडे, अशोक लोखंडे, विनोद देशपांडे, सुमेध जाधव, डॉक्टर शेषपाल गणवीर, प्राध्यापक अनिल सपकाळ, प्राध्यापक रमेश कांबळे, प्राध्यापक नारायण भोसले, प्राची गोंगले, संतोष कांबळे, रामदास सकट, स्मिता कवाडे, मास मीडिया आणि जर्नलिझमचे विद्यार्थी, तसेच कलाकार महेश वर्षा, प्राध्यापक आनंद हावळे, पोपट सातपुते हजर होते. मान्यवरांनी सिनेमाचे, दिग्दर्शकांचे, सिनेमाच्या मांडणीचे, कलाकारांचे, संगीतकारांचे, कॅमेरावर्कचे कौतुक केले अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोडे सर यांनी माध्यमांना दिली. याची कोणासोबत दुश्मनी वगैरे होती का? तुझा पोरगा माझ्या ताब्यात आहे. पोलिसांनी फोन बिन नाही काय पाहिजे, नाहीतर तुझ्या पोराचा तुकडे करीन. ए झट्टू, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार थांबवलाच पाहिजे. फिर्यादीवर झालेले आरोप, अत्याचार, अन्याय, बलात्कार हे सत्य आहे. अत्याचार रोक आता गुलामी ती सोडा, सांगावा भीमाचा जातीवाद्याला गाडा. तर आम्ही सुद्धा तुमचा बदला घेऊ, रिव्हेंज घेऊ, आणि तोही भयानक. मॅडम, गावात 4 मर्डर झाले आहेत. प्रतिष्ठित नागरिक मारला जात आहे. याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तुमच्या सुरक्षेचा हा विषय आहे. अरे पुढारी बघा निघाला दिल्लीला, आणि सारखाच हत्याचा तिजोरीच्या किल्लीला. अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम. लाल 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 सलाम, लाल सलाम, लाल सलाम. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील
तळागाळातील माणसांच्यापर्यंत पोचतात आणि त्यांच्या काळजाशी भिडून त्यांच्या ज्या काय भावना असतात त्या योग्य पद्धतीनं लोकांच्या पुढं समाजापुढं मांडण्याचं एक चांगलं काम करतात, निस्वार्थीपणे काम करतात. त्यांच्याबद्दलसुद्धा मला अभिमान वाटतो. आणि का कुणास ठाऊक पण आमच्या महेश बनसोडे सरांनी आमच्या या पिक्चरमध्ये शिराज शिकरकर सर हे पत्रकाराची भूमिका करणार आहेत आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. ही मोठी महत्त्वाची आणि अतिशय अत्यंत लाभदायक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.